भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि आपण अकोला रेल्वे स्टेशनवर आहे. काय म्हणतात जे हल्ला झाल्यानंतर काय काय प्रतिक्रिया आहे आपण इथे जाणून घेऊया आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहे आणि येथील एकूण वातावरण जे आहे देशामध्ये आज एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा इथे घेऊया. काय म्हणणार, भारताने जे पाकिस्तानवर हल्ला केला, मिसाईल टिकले, आतंकी जे त्यांचे ठिकाणे होते ते ध्वस्त केले, काय म्हणणार? योग्य कारवाई आहे ही. इतकं जर सगळं सगळं जग जर पाकिस्तानला म्हणते की ह्या सगळे अतिरेक्यांना तुमचं सरकार मदत करते, तर याच्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. याच्यापेक्षा मोठी कारवाई करण्याची गरज आहे. असं वाटतं इतिहासामध्ये अशी कारवाई झालेली नाही झाली. फक्त निषेधाचे खलिजे पाठवले जातात. हल्ला झाला की आम्ही निषेध पाहतो. हा तो खमक्या मोदी आहे, तो म्हणजे की चला. पहिलगाम हल्ल्याचं वाटतं कुठं बदला निघाला? अजून नाही, अजून खूप आहे. हे तर सुरुवात आहे. खरं तर म्हणजे मी तर असं माझं मत आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये एकटी त्यांची अंतर्गत परिस्थिती, त्यांची आर्थिक नाकेबंदी केली तर पाकिस्तानला शरणच यावं लागणार. म्हणजे हे जे सगळं सुरू आहे ते हे एकदम काही त्यांचा हल्ला करण्यात येत नाही, पण त्याला गर्भगरीत करून टाकायचं आणि सगळं जागतिक दबावही आता मोठा निर्माण झाला. कोणताही जगातला कोणताही देश हा यांच्या बाजूने नाही आहे पाकिस्तानच्या. त्याच्यामुळे त्या दबावातून त्यांना यावंच लागतं. त्या नवाज शरीफने म्हटलं की भारताची पंगा घेऊ नका, मोदीची पंगा घेऊ नका, हे त्याचं लक्षण आहे. कुठेतरी ज्या प्रकारे प्रतिक्रिया आलेली आहे, आनंदाचं वातावरण अकोला जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये. आपण अजून काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणूया. काय म्हणणार तुम्ही? हल्ला झाल्यानंतर काय म्हणणार? एकूण पाकिस्तानवर एक डायरेक्ट हमला केला. एकाएकी निर्णय जो होत आहे हा थोडा काही लोकांना योग्य वाटत नाही. कारण भारत हा असा देश आहे की आतापर्यंत सर्व हल्ले सहनच करत आलाय आणि हाही सहन करण्याची शक्ती भारतामध्ये आहेच. परंतु कुठेतरी एक जागरूकता निर्माण व्हावी आजच्या पिढीमध्ये भारत आणि पाकिस्तानविषयी, की पाकिस्तान हा कसा देश आहे आणि आपण इतकंही चांगलं राहून पाकिस्तानची सवय ही काही जात नाही. त्याबद्दल जे आता घडामोडी होत आहे हे तर एक चांगलंच पाऊल उचललेलं आहे मोदी सरकारने. परंतु युद्ध होऊ नये अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते, त्यांची पण असते आणि आपल्या भारतीयांची पण असते. आणि युद्ध होऊ नये असं मोदीजींना सुद्धा वाटते. आणि मोदी साहेबांनी असा एक प्रयत्न भरपूर केला की शक्यतोवर युद्ध होऊच नाही. कारण की स्वतः मोदी साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की मी तर देवानंतर मोदी साहेबाला देवच मानतो. कारण असं व्यक्तिमत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये मोदी साहेबांच्या रूपात जे पाहतोय याच्याबद्दल तर मी किती जन्म घेईल तरी हा आनंद मिळणार नाही एका भारतीय पंतप्रधानकडून. कारण एका उच्चभ्रू व्यक्तीपासून तर लहान व्यक्तीपर्यंत मोदी साहेबांचं जे लक्ष आहे आणि भारतावरच नाही तर इतर देशांना सुद्धा शांतीचा संदेश देण्याचा मोदी साहेबांचा नेहमी प्रयत्न असतो आणि आताही तोच आहे. परंतु पाकिस्तान जर ऐकतच नसेल तर पाऊल उचलल्याशिवाय खैर नाही आणि प्रयत्न तोच आहे. आता शक्यतो पाकिस्तानने याच्यामधून काय धडा घ्यायचा आहे तो त्यांचा निर्णय आहे. कारण हाल आणि जे काही दुःख ते भोगत आहे याच्यामधूनही जर ते शिकत नसेल तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती नंतर येऊच शकत नाही. त्याच्यामधूनच ते हे पाऊल उचलतात कारण ते वैतागलेले आहे भारताची प्रगती पाहून. त्यामुळं हे ते पाऊल ते उचलून राहिले. थँक्यू.